मी सध्या मुंबईतील प्रसिद्ध टाटा रुग्णालयाच्या बाहेर आणि या टाटा रुग्णालयाच्या बाहेर पोलीस यंत्रणा अग्निशमन दल जे आहे ते सज्ज असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। कारण की अर्ध्या तासापूर्वी टाटा रुग्णालयाला जो आहे तो धमकीचा मेल जो आहे तो मेल आला होता आणि त्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासन त्यासोबतच अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळते। गेल्या अर्ध्या तासापासून बॉम्ब शोधक पथकाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून जो धमकीचा मेल आला होता, बॉम्ब संदर्भात जो आहे तो मेल आला होता, त्यानुसार संपूर्ण हॉस्पिटलची जी आहे ती तपासणी करण्यात आली, परंतु अजूनपर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू जी आहे ती रुग्णालयामध्ये सापडलेली नाही। त्यामुळे अजून देखील पोलीस यंत्रणांच्या मार्फत जो आहे तो या ठिकाणी तपास केला जातो आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीकडून हा मेल करण्यात आला होता त्या व्यक्तीचा देखील शोध जो आहे तो मुंबई पोलिसांच्या वतीने घेतला जातोय। परंतु अर्ध्या तासापासून जी तपासणी सुरू होती ती तपासणी झाल्यानंतर देखील अजूनपर्यंत देखील पोलीस प्रशासन असेल किंवा अग्निशमन दलाची यंत्रणा असेल, त्यासोबतच बॉम्ब शोधक पथक असेल, हे पथक जे आहे ते या ठिकाणी अजून देखील सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की मोठ्या प्रमाणात टाटा रुग्णालयाच्या आजूबाजूला जे आहे ते मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते, त्यासोबतच हॉस्पिटलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि रुग्णांची देखील वर्दळ असते आणि त्यामुळं काळजी म्हणून जे आहे ते या ठिकाणी सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहू शकतो की अजून देखील अग्निशमन दलाची अनेक वाहनं जी आहेत ती देखील या ठिकाणी आहेत, त्यासोबतच अग्निशमन दल जे आहे ते पूर्ण टाटा रुग्णालयाच्या बाहेर सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि समोर मुंबई पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की गेल्या अर्ध्या तासापासून संपूर्ण यंत्रणा ज्या आहेत त्या या ठिकाणी सज्ज आहेत। कारण ज्यावेळेस मेल आला होता त्या मेल आल्यानंतर बॉम्ब नाशक पथकाच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण तपासणी करण्यात आली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही। परंतु काळजी म्हणून जे आहे ते पुढील काळजी म्हणून जो आहे तो या ठिकाणी संपूर्ण तपास जो आहे तो तपास पोलीस यंत्रणांच्या मार्फत आणि अग्निशमन दलाच्या मार्फत केला जातोय आणि संपूर्ण टीम ज्या आहेत त्या वेगवेगळ्या यंत्रणांच्या टीम ज्या आहेत त्या टाटा रुग्णालयाच्या बाहेर त्यासोबतच टाटा रुग्णालयाच्या आतमध्ये सज्ज असल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन अमित चिगवण सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।